मित्रांनो जिमून आलो आहे आणि आत्ताच जस्ट कपडे बदललेले आणि मला थोडं सकाळपासून बरं वाटत नाही मित्रांनो, कारण उलट्या बी झाल्या नाही मला थोडं कसं तरी वकारी आली सकाळी मी दात घासत होता आणि आता खूप दमलेलो आहे. मला वाटतं उपवासाने व्हायला लागले मला मित्रांनो. मी कधी उपवास धरीत नाही आणि अचानक 1-1.5 महिना उपवास धरतो, त्यामुळे होऊ शकते. मला पेपरला पण जायचं संभाजीनगरला. मी म्हणलो 4 वाजता 3:30चा रिपोर्टिंग आहे मला. मी इथून 12:30-1 वाजता निघल करून 1 तासाचा रस्ता आहे. मला दुसरं काही काम आहे, मामाचा मुलगा आजारी आहे त्यालाही भेटायला जायचं आहे मला आणि करतोय नाश्ता मित्रांनो. बघूया नाश्त्यात काय बघू शकतात. मी करतोय माझं ॲडमिट कार्ड डाउनलोड आणि बघूया नाश्त्यात काय मित्रांनो. अजून ब्रेकफास्ट आधी ड्रायफ्रूट्स खाऊ. ड्रायफ्रूट्स पण संपत आले. नाश्त्यामध्ये काय ते बघू, कारण मला खूप भूक लागली आणि दुपारून पेपर आहे मित्रांनो आपला, त्यामुळे मी पण 3:30चं रिपोर्टिंग आहे. 12:30-1 वाजता जाईल इथून. चालतं मित्रांनो, बघूया ब्रेकफास्टमध्ये काय होऊ शकतात. माझ्याकडे आहे ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी आणि एक चिक्कू पण आहे आणि एक खातोय ड्रायफ्रूट्स आणि मग करेल नाश्ता. बघूया नाश्त्यामध्ये काय. आणि टी व्हीत चालू आहे तारक मेहता का उलटा चष्मा. मित्रांनो नाश्ता नाही तर डायरेक्ट जेवण आहे. डाळ भट्ट्या केल्या आहेत, दुसरं काही केलं नाही मम्मीनी, तेच खातोय आणि पापड आणि चालतं मित्रांनो. करतो हाच नाश्ता. आता जेवण थोड्या वेळाने करीत जाताना किती वाजता जाईल ते सांगेन मी तुम्हाला. ॲडमिट कार्डचं डाउनलोड केलं आहे मी, पण माझ्याकडे प्रिंटर नाही आहे, त्याच्यामुळं मला ते प्रिंट काढून आणायला चाललं आहे. तिकडेच चालू आहे प्रिंट काढणं आणि मित्राचं काही काम आहे. बघू शकतात मी माझं ॲडमिट कार्ड आणि आपलं आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन आलो आहे, कारण तिथं दाखवावं लागतं आयडेंटिटी प्रूफ म्हणून. आधार कार्डचे झेरॉक्स आणि ओरिजिनल आधार कार्ड बघतात आणि फोटो घेतात पासपोर्टचे, ते बी घेऊन जाऊ. एक पेन बस एवढंच लागतं तिथं. बाकी सगळं कम्प्युटर प्रोसेस आहे, कारण कम्प्युटर बेस्ड पेपर येतो. आणि आता काय करतो आहे, भांडे घेतो आहे घरात आणि कपडे चेंज करून निघतो आहे. आता 12 वाजतील. 12 वाजता निघणार आहे मी. आता अजून एक मित्र आहे माझ्यासोबत, तो येणार आहे, त्याचं काहीतरी काम आहे CA तर तो तिथं मी त्याला ड्रॉप करेन आणि नंतर मामाच्या घरी जाईल. मित्रांनो हे आपलं भांडे जे आहेत घासून गेले आहेत त्या काकू, आणि त्यामुळे ते आतमध्ये ठेवायचे, तर ठेवतोय ते भांडे आतमध्ये आणि मग चेंज करेल. मित्रांनो रेडी झालो आहे आता जाण्यासाठी एकदम. ते बघू शकता तोच कपडे घातले आहेत मी जे वेडिंगमध्ये घातले होते कझिनच्या, आणि कारण दुसरे कपडे नाही इस्त्रीला गेले प्रेसला, त्यामुळे हेच आहेत, काही अडचण नाही. धुतलेले ते प्रेस झालेत, ते प्रेस व्हायचे राहिलेत, त्यामुळे ते प्रेसला गेले. ते हेच आहेत, हेच घालून निघतोय. आणि हे सुती कपडा आहे, थोडा इतकं गरमणार पण नाही आहे. तसं तर मला गाडीवर जरी हवा लागणारच आहे. बघूया काही अवतार खरा म्हणून पेपर देणं महत्त्वाचं आहे. तर निघतोय आता 5-10 मिनटात. बघू शकतात मित्रांनो गाडी काढलेली आहे आणि निघतोय मी पेपरसाठी. आता मित्राला घ्यायचं आहे, त्याच्याकडे जातोय आणि दाखवतो तुम्हाला कोण मित्र आहे. मित्रांनो पोचलेलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आता मामाच्या मुलाकडे जायचं. मित्राचं काहीतरी काम होतं त्यामुळे इकडं आलो आहे त्या कॉलनीमध्ये. जातो आहे आता मामाच्या मुलाकडे. सोडलं पुणे. तर मित्रांनो आलेलो आहे मामाच्या मुलाकडे. म्हणलं होतं मी जसं जाणार आहे पुणे. हा इथं बसला आहे तो. आजारी होता त्यामुळे त्याला भेटायला आलो काही मी, पण काही आणलं नाही, कारण इथल्या साईडला काही भेटलं नाही आम्हाला आणि त्याला सध्या काही खायचं बी नाही सांगितलं डॉक्टरनी. तर जायचं आहे एक्झामला. अजून 2:15 वाजले. 3:30चा रिपोर्टिंग आहे. तर जातो मी आता. मित्रांनो एक्झाम वगैरे झालं आहे आणि आता मी सध्या टोल नाक्यावर, तुम्ही बघू शकता टोल नाका आहे पाचोडचा. आणि तुम्हाला काय सांगा मित्रांनो, एक्झाममध्ये इतका फालतूपणा झाला ना. आता मी ना काय मला इतका रिग्रेट झालं की शिवाय देऊ वाटलं होतं डायरेक्ट एक्झाममध्ये. पण त्यांनी एकदम त्यांचं सिस्टम हँग केलं. 2 घंटे फुकट बसवलं. गेल्याच्या आधी बी 40-45 मिनिट, नंतर 45 मिनिट आणि एकदम उशीर झाला त्याच्यामुळे. आणि जे मला काम करायचं होतं ते पण नाही करता आले. आता जातोय घराकडे आणि केस कसे झाले बघू शकता तुम्ही मित्रांनो, कारण मी मागं बसलो होतो, मित्र गाडी चालवत होता. तर मी गाडी चालवीन, मला ना गाडी चालल्याशिवाय जमत नाही. आता चालवतो गाडी आणि दाखवतो घरी गेला. मित्रांनो पोहोचलेलो आहे घरी आणि एकदम थकलेलो आहे. आता मला वाटतं आंघोळ करा. मी आंघोळीचा कटाळा घालता, नंतर वाटतं की आंघोळ करा. आता आंघोळ करणार आहे मी आणि बघत बसलो होतो मित्रांनो माझं लॅपटॉप, काहीतरी काम होतं माझं. पण जस्ट म्हणलं व्लॉग पण बघा होता. सौरभ जोशीचा व्लॉग चालू होता, ओल्ड व्लॉग आहे. तर सहज बघत मला आवडतं सौरभ जोशी यूट्यूबर. तर मित्रांनो आता आंघोळ करून घेतो, म्हणजे काय होईल ना, थकवा जाईल पूर्ण प्रवासाचा. चालतं आहे मित्रांनो. खूप बेजारी झाली मित्रांनो. दुपारी गेलो उन्हात, तिकडं फिरलो इकडं तिकडं. पुन्हा पेपरलाच काय जास्त टाईमपास केला मित्रांनो. त्यांचं ना 1 घंट्याचा पेपर होता, त्यांनी 3 घंटे लावले, कारण त्यांची सिस्टम हँग झालं. काय झालं इतका फालतूपणा ना, मला इतका राग आला ना, काय बोलू शकत नाही आपण काही तिथं. काय बोलावं मित्रांनो. एक तर संभाजी महाराजचं बलिदान मास 6 नंतर मला जेवता येत नाही. म्हणलं 6 वाजायच्या आधी काहीतरी खावा, फळं बिळं तिथं भेटले आपल्याला, तर बाहेरचं काही खाता येत नाही.
ते त्यांच्यामुळं खाता नाही आलं, नालायकांमुळं. त्यांनी 6:15 6:30ला सोडलं, 5ला सोडायचं होतं, तर 1 घंटा उगाच बसून घेतलं. आणि बाकी काय आहे मित्रांनो, मग पूर्ण उशीर झाला. माझं एक काम होतं महत्त्वाचं, ते बी राहून गेलं. मित्र म्हणला उशीर होईल, उशीर होईल. मग म्हटलं जाऊ दे, बघू नंतर. आणि आलो घरी. आता अंघोळ करतो पहिलं, मग भेटतो तुम्हाला. अंघोळ करून आत्ताच रेडी झालं आहे मित्रांनो, बघू शकतात. आणि आता खातो थोडेसे फळं, कारण दुसरं मला काही खाता येणार नाही. खातो थोडेसे फळं, बघतो काय आहे खायला काय नाही. आपल्याकडे आहे टरबूज आणि चिक्कू, 2 तेच खातो मी आता सध्यापुरते. आणि थोडंसं दूध पिऊन झोपी झाली मग.